नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. शिवलीलामृत पोथीचे पारायणास सुरुवात कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरात करावे. शिवलीलामृत पोथीचे पारायण कसे करावे, पूजा मांडणी कशी करावी, संकल्प कसा करावा, या पारायणाचे नियम कोणते आहेत, अटी कोणत्या आहेत, या पारायणाचे उद्यापन कधी करावे, कसे करावे, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सर्व मिळून जातील. शिवलीलामृत पारायण हे 7 दिवसाचे केले जाते. 7 दिवसामध्ये तुम्ही 15 अध्याय वाचू शकता. जर 7 दिवसाचे करायचे नसेल तर तुम्ही 15 दिवस हे पारायण करू शकता. म्हणजे 15 दिवस 15 अध्याय तुम्ही वाचू शकता. रोज एक अध्याय, याप्रमाणे 15 दिवसात तुमचे पारायण पूर्ण होते. किंवा तुम्हाला जर 7 दिवसात हे पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी संकल्प करावा आणि त्या दिवशीच वाचनास सुरुवात करावी. आपण पारायण हे सोमवारी सुरुवात करणार आहे आणि रविवारी आपले उद्यापन असणार आहे. सोमवारी अध्याय 1 आणि 2 वाचावा. मंगळवारी अध्याय 3 आणि 4 वाचावा. बुधवारी अध्याय 5 आणि 6, गुरुवारी अध्याय 7 आणि 8, शुक्रवारी अध्याय 9 आणि 10 वाचावा. शनिवारी अध्याय 11 व 12 वाचावा आणि रविवारी अध्याय 13, 14 व 15 वाचावा. म्हणजे असे 7 दिवसात तुमचे एक पारायण पूर्ण होते. किंवा 15 दिवसात देखील तुम्ही एक पारायण करू शकता. रोज एक अध्याय असे 15 दिवसात 15 अध्याय वाचून तुम्ही एक पारायण पूर्ण करू शकता. वाचनास सुरुवात करण्याआधी आपल्याला पूजा मांडायची आहे. शिवलीलामृत पारायणाची पूजा मांडणे चांगलेच असते, परंतु ते बंधनकारक नाही. महत्त्वाचे म्हणजे श्रद्धा आणि भक्तीला खूप महत्त्व आहे. आपण घरच्या घरी पारायण करत असल तर साधी पूजा मांडावी. पूजा मांडणीसाठी एक पाट किंवा चौरंग घ्यावा. त्यावरती स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र टाकून घ्यावे. किंवा लाल रंगाचे देखील वस्त्र तुम्ही टाकू शकता. त्यानंतर भगवान शिवांची मूर्ती किंवा शिवलिंग फोटो हा आपल्याला पाटावरती ठेवायचा आहे. गणेशाचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. शिवलीलामृताचा ग्रंथ ठेवावा. तांब्यामध्ये पाणी भरून ठेवावे आणि त्यावरती नारळ ठेवून विड्याची पाने मांडायची आहेत. समई किंवा तुपाचा दिवा लावावा. अगरबत्ती लावावी. बेलपत्र, फुले, अक्षदा, चंदन वाहून पूजा करावी. नैवेद्यामध्ये खडीसाखर, फळ किंवा आपल्या श्रद्धेनुसार आपण पदार्थ ठेवू शकतो. त्यानंतर पूजा करून गणेश पूजा करावी. शिवलिंग पूजा करावी. शिवलिंगावर अभिषेक करावा आणि सर्व देवी देवतांना नमस्कार करावा आणि संकल्प करावा. कोणत्याही पारायणास सुरुवात करण्याआधी आपण संकल्प करतो. संकल्प हा पहिल्या दिवशीच करावा आणि त्यानंतरच वाचनास सुरुवात करावी. फक्त पहिल्या दिवशी हा आपल्याला संकल्प करायचा असतो, त्यानंतर संकल्प करू नये. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवघरात अगरबत्ती लावून श्री गणेश व भगवान शिवशंकर यांची पूजा करावी. शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र वाहावे आणि जिथे पूजा मांडली आहे तिथेच बसून हा संकल्प करावा. प्रथम
आपल्या उजव्या हातात थोडे पाणी घेऊन त्यामध्ये गंध, फूल आणि अक्षदा टाकावीत आणि संकल्प करावा. संकल्प करताना आपल्याला असे म्हणायचे आहे: ओम श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. मम सर्व पापक्षपूर्वक आयुष्य, आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, मनोकामना सिद्धी व भगवान सदाशिवांची कृपा प्राप्त व्हावी. या हेतूने मी श्रद्धा व भक्तिभावाने श्री शिवलीलामृत ग्रंथाचे 7 दिवसाचे किंवा 15 दिवसाचे किंवा 1 दिवसीय पारायण करीत आहे. हे भगवान महादेवा, हे पार्वती माते, हे माझे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. माझ्या हातून झालेल्या सर्व चुका क्षमा करून माझ्यावर कृपा करावी. ओम नमः शिवाय असे म्हणून आपल्या हातातील पाणी खाली सोडावे. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 11 किंवा 108 वेळा जप करून पारायणास प्रारंभ करावा. हा संकल्प बघा, अतिशय सोपा आणि साधा आहे. सर्वसामान्य भक्तांसाठी योग्य आहे. घरच्या घरी याच पद्धतीने संकल्प करून शिवलीलामृत पारायण तुम्ही सुरू करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पारायणाचे नियम. दररोज सकाळी शुचिर्भूत होऊन आसनावर बसावे. एकदा बसले की वाचताना कोणाबरोबर बोलू नये. वाचन पूर्ण झाल्याशिवाय मध्ये कुणाशीही बोलू नये. शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करावे. मध्ये शौचालयात जाऊ नये. जर गेले तर परत आंघोळ करून बसावे. वाचून झाले की आरती करावी. बेलपत्र, फूल, पान वाहावे आणि पारायण चालू असताना 7 अध्यायानंतर विश्रांती घ्यावी. पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावीत. पारायण चालू असताना 7 दिवस आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवू नये आणि स्वतःही खाऊ नये. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन करावे. हे नियम शिवलीलामृत पारायणाचे आहेत. आता शिवलीलामृत पारायणाचे उद्यापन कसे करावे? शिवलीलामृताचे 7 दिवसाचे किंवा 15 दिवसाचे पारायण पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी श्रद्धा व भक्तिभावाने उद्यापन करावे. त्यासाठी उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शुचिर्भूत व्हावे. भगवान शिव, माता पार्वती, श्री गणेश व नंदी यांची पूजा करावी. शिवलिंगावर जल, दूध किंवा पंचामृताने अभिषेक करावा. स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. बेलपत्र, धोत्र्याचे फूल, पांढरी फुले, अक्षदा, चंदन अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. शिवलीलामृत ग्रंथाची पूजा करावी आणि आरती म्हणावी. शक्य असल्यास शेवटच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि यथाशक्ती तांदूळ, दक्षिणा किंवा अन्नदान करावे. महादेवांना नैवेद्य दाखवून तो प्रसाद कुटुंबांना व भक्तांना वाटावा. पारायण निर्विघ्न पूर्ण झाल्याबद्दल भगवान शंकराचे मनापासून आभार मानावेत आणि सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करावी. संकल्प पूर्ण करताना प्रार्थना करावी. हे भगवान महादेव, आपल्या कृपेने माझे शिवलीलामृत पारायण निर्विघ्न पूर्ण झाले आहे. या पारायणाचे जे काही पुण्य असेल
ते माझ्या कुटुंबाला, समाजाला आणि सर्व जीवांच्या कल्याणासाठी अर्पण करीत आहे. माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी क्षमा असावी. ओम नमः शिवाय असे बोलून आपला संकल्प पूर्ण करावा. अशा पद्धतीने आपण आज शिवलीलामृत पारायण कसे करायचे, पूजा मांडणी कशी करावी, संकल्प कसा करावा, शिवलीलामृत पारायणाचे महत्त्व काय आहे, त्यानंतर उद्यापन कसे करावे, हे सर्व गोष्टींची माहिती बघितली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही अशीच माहिती बघू शकता. श्री स्वामी समर्थ.